नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीच्या हिंदी पुस्तकातली एक खूपच सुंदर आणि प्रेरणा देणारी कविता करना है निर्माण समजून घेणार आहोत. चला तर मग पाहूया या कवितेतून कवीने नव्या भारताचं काय स्वप्न पाहिलं आहे. Welcome to Smart School Info List. आज आपलं ध्येय अगदी सरळ आहे. या कवितेची प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आपण एकत्र मिळून अगदी सोप्या साध्या मराठीत समजून घेणार आहोत. म्हणजे ही कविता कायमची लक्षात राहील. चला तर मग सुरुवात करूया. कवितेची पहिली 2 कडवी आहेत ना, ती निसर्गाच्या सुंदरतेबद्दल आणि आपल्या देशाच्या समृद्धीबद्दल आहेत. करना है निर्माण हमें नव भारत का निर्माण, हमें हमारे देश की जग में बढ़ानी होगी शान. करना है निर्माण. याचाच अर्थ असा आहे की आपणास नव्या भारताचा निर्माण करायचे आहे आणि आपल्या देशाचे नाव संपूर्ण विश्वात मोठे करायचे आहे, त्याची शान वाढवायची आहे. पाहूया पुढच्या ओळी. यही हमारी सब धरती हो, खेतों में हरियाली, फूल फलों से झूम रही हो, बन बन डाली डाली, नदी नहर सरोवर बरखा के जल से बरसे धान. करना है निर्माण. तर याचा सरळ आणि सोपा अर्थ काय आहे. कवीला एक असा भारत हवाय जिथली सगळी जमीन हिरव्यागार शेतांनी भरलेली असेल. प्रत्येक जंगल, त्याची प्रत्येक फांदी फळाफुलांनी लगडलेली असेल आणि आपल्या देशातल्या नद्या, तलाव आणि पावसाच्या पाण्यामुळे शेतांमध्ये भरभरून धान्य पिकेल. किती सुंदर कल्पना आहे नाही का. अच्छा, या कडव्यात एक शब्द आलाय सरवर. तर सरवर म्हणजे तलाव. आता पुढच्या कडव्यात कवी आपल्याला थोडं साहसी बनायला सांगतायत. ते म्हणतात, हिमगिरी के ऊंचे शिखरों पे फूल चढ़ाने जाएं, रत्नाकर के अतुल नियत नित खोज के रत्नों पाएं, गाएं बन कुंजों की मनहर सुंदरता के गान, करना है निर्माण. ह्या ओळींचा अर्थ तर खूपच भारी आहे. कवी म्हणतात की आपल्यामध्ये इतका जोश आणि उत्साह हवा की आपण हिमालयाच्या उंच शिखरांवर पोचलं पाहिजे. एवढंच नाही तर खोल समुद्राच्या पोटात जाऊन तिथली मौल्यवान रत्ने शोधून आणली पाहिजेत. आणि हे सगळं करताना निसर्गाच्या सुंदरतेची गाणी गायली पाहिजे. यातले 2 महत्वाचे शब्द लक्षात ठेवा. हिमगिरी म्हणजे आपला हिमालय पर्वत आणि रत्नाकर म्हणजे आपला विशाल समुद्र, जो रत्नांचा खजिना आहे. काय मग शिकायला मजा येते ना. जर असं सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असेल तर एक काम नक्की करा. आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे स्पष्टीकरण चुकणार नाहीत. आणि हो, फक्त कविताच नाही तर यावरचे प्रश्नोत्तरं, निबंध, व्याकरण हे सगळं जर हवं असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला आता पुढे जाऊया. चला आता आपण कवितेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया. आत्तापर्यंत कवी निसर्गाबद्दल बोलत होते. आता ते माणसांमधल्या नात्यांबद्दल म्हणजे एकता, प्रेम आणि मूल्यांबद्दल बोलणार आहेत. चला आता आपण या शेवटच्या कडव्यात एक खूप मोठा आणि महत्वाचा संदेश आहे. ऐका. कोई न भेद रहे आपस में, हम सब भाई भाई, भारत की सब संतानों में सच्ची प्रेम भलाई, सत्य अहिंसा के प्रण से पत्थर में प्रकटे प्राण, करना है निर्माण. तर कवी इथे आपल्याला एकतेचा मंत्र देत आहेत. ते म्हणतात की आपल्यात म्हणजे भारतीयांमध्ये कुठलाही भेदभाव नको. जात, धर्म, भाषा काहीच नाही. आपण सगळे एक आहोत, भाऊ आहोत. देशातल्या प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल खरं प्रेम आणि चांगलं करण्याची भावना असली पाहिजे. आणि कवितेची शेवटची ओळ तर बघा किती पॉवरफुल आहे. सत्य अहिंसा के प्रण से पत्थर में प्रकटे प्राण. म्हणजे सत्य आणि अहिंसा या तत्वांमध्ये इतकी ताकद आहे की ती निर्जीव दगडात सुद्धा प्राण आणू शकतात. ही फक्त मूल्य नाहीत, तर ही खूप मोठी शक्ती आहे. चला तर मग आता पटकन बघूया की संपूर्ण कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळालं. कवीला नव्या भारताच्या निर्माणासाठी नक्की काय काय हवंय. तर या कवितेतून नव्या भारतासाठी 4 मुख्य गोष्टी समोर येतात. 1. आपला देश निसर्गाने संपन्न असावा. 2. आपण आपल्या देशातल्या साधन संपत्तीचा शोध घेतला पाहिजे. 3. आपल्या सगळ्यांमध्ये घट्ट राष्ट्रीय एकता असायला हवी. आणि 4. आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चाललं पाहिजे. कविता तर आपण मस्त समजून घेतली. आता थोडा विचार करायची वेळ आहे. मग माझा एक प्रश्न आहे. ह्या कवितेतून प्रेरणा घेऊन आपल्या देशासाठी असं कोणतं एक छोटंसं पण चांगलं काम करता येईल असं वाटतं. जरा विचार करा आणि जमलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर आजचं हे स्पष्टीकरण खरंच आवडलं असेल तर याला एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपले विचार आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असेच अभ्यासाचे विषय सोपे करून समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा आठवण करून देतो, निबंध, व्याकरण आणि प्रश्नोत्तरांसाठी आपली वेबसाईट आहे smartschool.infolibs.com. नक्की भेट द्या, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे संपूर्ण स्पष्टीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि आपले विचार For watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.